2024 रोजी MIDC वाळूज पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोल्हाटी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळच एक गावठी कट्टा देखील आहे. अशी माहिती मिळाल्यावरून MIDC वाळूजचे PSI संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं. जी बॉडी होती त्या मैताचं नाव होतं कपिल सुदाम पिंगळे, वय वर्ष 33. हा त्याच परिसरातला रहिवासी होता. हा गुडलक हॉटेल भाड्याने चालत होता सीट कंपनीजवळचा. सदर ठिकाणी PI शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केली आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुदाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5), 140(1), सहकलम 3(25) आर्म्स ॲक्ट, सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे 18 तारखेच्या रात्रीच्या सुमारास जयेश उर्फ यश संजय फतेलशकर हा त्याच्या 3 साथीदारांसोबत ह्याला भेटला, मयत कपिल पिंगळेला भेटला होता आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर माहिती घेतली असता हा यश जो आहे त्याचा मोबाईल लागत नव्हता, मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता. यावरून हा गुन्हा नक्की त्यानेच केला असावा अशी आमची खात्री पटली. आमचे PSI पाथरकर आणि त्यांच्या टीमने जालना इथून यश उर्फ जय संजय फतेलशकर, विकास जाधव, जीत सिंग मुळे आणि भरत पंडोरे अशा 4 आरोपींना रात्री ताब्यात घेतलं. त्यांना अटक देखील केलेली आहे आणि आता रिमांडसाठी कोर्टात नेलेलं आहे. सर, निर्गुण हत्या करण्याचं कारण काय सांगतो. त्याच्यामागे यशचा असा संशय होता की त्याची सुपारी म्हणजे यशची सुपारी कोणीतरी ह्याला दिलेली आहे. मग कपिल पिंगळेला आपली सुपारी दिल्याचा त्याला संशय होता आणि त्यांनी आपल्याला मारायच्या आधी आपणच त्याला मारावं ह्या एकमेव उद्देशाने त्यांनी त्याचा खून केलेला आहे. परंतु या गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी नक्कीच वाढणार आहेत कारण आता गुन्हा खूप प्राथमिक स्टेजवर आहे. अजून मला रिमांड देखील मिळालेली नाही. रिमांड मिळाल्यानंतर या तपासात प्रचंड गती येणार आहे. मी स्वतः देखील आज दुपारी इंट्रोगेशन केलेलं आरोपींचं. आरोपींनी बरीचशी माहिती देखील दिलेली आहे. परंतु रिमांड मिळाल्यानंतर त्या माहितीची शहानिशा करून आम्ही त्यात आरोपीची संख्या वाढणं हे निश्चितच आहे. मर्डर त्यांनी असं केलं, त्यांनी गाडीत त्याला बसवलं. आम्ही त्याला घरी सोडतो, तुला घरी सोडतो या बहाण्याने त्याला गाडीत बसवलं. गाडीत तो मध्ये बसला होता. एका साईडने जीत सिंग मुळे आणि एका साईडने यश. मग यशने त्याच्याजवळ जे गावठी कट्टा होता तो काढला आणि पहिले त्याच्या फायर केला. ते जसा त्यांनी फायर केला जीत सिंगने त्याच्याजवळचा चाकू काढून त्याच्या कपिलच्या ह्याच्यावर अंगावर वार केले. जो विकास जाधव जो समोर बसला होता समोरच्या सीटवर त्याने देखील हाताचा आपट्याने त्याला मागे वळून त्याला मारहाण केली. भरत पंडोरे जो आहे हा ड्रायव्हिंग करत होता आणि बाकीच्या तिघांनी मिळून म्हणजे जीत सिंगने चाकूने मारले, यशने पिस्टलचा वापर केलेला आहे आणि जो आहे दुसरा विकास जाधव त्यांनी हाताचा आपट्याने त्याला मारलेला आहे. पिस्टल कोणाची? पिस्टल यश जची पिस्टल होती. यश उर्फ संजय फतेलशकरची पिस्टल. हो. देशमुख सर, मला ते एक असं विचारायचं होतं की सगळ्या घडामोडी झाल्या आणि पिस्टलचा वापर केला तर याच्या पोस्टमॉर्टममध्ये किती गोळ्या होत्या? 1 गोळी मिळून झाली त्याच्या बॉडीवर. आणि पिस्टल यशची होती की पिंगळेची होती? यशची पिस्टल आहे ती. निष्पन्न झालं यश संजय फतेलशकरचीच पिस्टल आहे. त्यांनी कुठून आणली काय आणली त्याची पण माहिती आमच्याकडे आहे. परंतु आता प्राथमिक असल्यामुळे गोळीबार गाडीत झाला होता. गाडीत 1 गोळी गाडीत फायर झालेली आहे. ठीक आहे. परंतु ती घटनास्थळी तिची तुम्हाला ते बंदुकीची जे काय म्हणतात पुंगळी ते कसं काय ते त्याच्याबद्दलच आम्ही त्याला विचारपूस करतोय आता. कारण त्याच्या ह्याच्यात 2 राऊंड होते. हां. 1 राऊंड गाडीत फायर झालेला आहे, हां. दुसरा राऊंड खाली फायर झाला असं त्याचं म्हणणं आहे. परंतु आता रिमांडून येईल तेव्हा अजून त्याला इंट्रोगेशन करून आम्ही पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते त्याची क्लॅरिटी आपल्याला देऊया. 2 फायर झाले 2 फायर झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि 1 गोळी लागलेली आहे. 1 गोळी का लागली नाही त्याची पण आता माहिती घेऊ आपण. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं? 1 गोळी आली. चाकूने त्याचा मृत्यू झाला की गोळीनं? चाकूनी जास्त, कारण त्याला जवळपास मी मोजले तेव्हा 17 एक वार होते त्याच्या.
सर हे देवाणघेवाणीमधून कसं काय नाही, मी सांगितलं ना आपल्याला की एक तर त्याला असं वाटलं की आपली सुपारी ह्याला दिलेली आहे, कुणाला, कपिल पिंगळेला. हां त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला संपवण्यापेक्षा आपणच त्याला आधी संपवावं ह्या उद्देशाने त्यांनी मारलं असं तरी प्राथमिक तपास आता आहे अजून. आता हळूहळू त्याच्यामध्ये जेव्हा रिमांड मिळेल आपल्याला आणि रिमांडमध्ये जेव्हा आपण आरोपीची अजून सखोल चौकशी करू तर बाकीच्या सत्यबाबी जे असतील समोर येतील. म्हणजे या निमित्तानं माणूसमध्ये गँगवॉर सुरू झाला असं म्हणते. नाही, गँगवॉरचा तर प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. गँगवॉरने दोघांची दुश्मनी आहे फक्त ती. हे काही आरोग्याचे काही रेकॉर्ड आहे का? हा यश हा जालन्याचा आहे. म्हणजे तो जरी बेगमपुराचा असला तरी तो लहानपणापासून जालन्यालाच राहतो. त्याच्या आजी आजोबांकडे राहतो. जालन्याला त्याच्यावर 2-3 गुन्हे आहेत. सर, परिसरात खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आता 3 महिन्याचा जर आपण आलेख पाहिला तर कमालीची वाढ होताना दिसते. तर खुनाच्या घटना रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारीला चाप घालण्यासाठी काही ॲक्शन मोड घेणार आहे? आणि आपल्याला यापूर्वी सांगितलं की आम्ही आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आम्ही आता ड्रोनचा वापर देखील सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर आता ग्रामरक्षक दल किंवा तिथले जे चांगली मुलं आहेत, होतकरू मुलं आहेत, त्यांची मदत घेऊन आपण निश्चितच गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू सर.